तुम्ही जर इथपर्यंत ही प्लेलिस्ट फॉलो केली आहे, तर हा व्हिडिओ महत्त्वाचा. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आहे, जी डिसाईड करते, की तुमची पर्सनॅलिटी खरी किती लवकर वाढू शकते. त्याला आपण म्हणतो अडॅप्टिबिलिटी. हा इक्वेशनचा असा कोइफिशियंट फॅक्टर आहे, जो एका पर्सनॅलिटीला वाढवायची किंवा कमी करायची क्षमता ठेवतो. अडॅप्टेबिलिटी म्हणजे तरी काय? एक सिच्युएशन दिली आहे. त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या हिशोबाने चालताय, तर काही लोकं बाकीचे सपोर्ट करू शकता किंवा नाही करू शकत. गुंता कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो. तर जेव्हा तुम्ही अडॅप्ट करता एका सिच्युएशनला, तुम्ही पाहता की कोण लोकं आहे ह्या सिच्युएशनमध्ये आणि ह्या सिच्युएशनमध्ये त्यांचे विचार तरी कसे आहे. त्या बेसिसवर तुम्ही एनालिसिस करून जेव्हा शब्द मांडता आणि ते सगळे तुमच्या बाजूनी येऊन एका डायरेक्शननी काम करणार, तेव्हा ती सिच्युएशन सॉल्व्ह होणार. या व्यतिरिक्त जर तुमच्या कम्युनिकेशननी जर ती सिच्युएशन अजून बिघडवून ठेवली, तर अजून काही नवीन त्या सिच्युएशनमध्ये घडणार. म्हणून अडॅप्टेबिलिटी खूप महत्त्वाची. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा अडॅप्ट करू शकता, तेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनमधून सक्सेसफुली निघू शकता. कमेलियन हा एक असा प्राणी आहे, जो रंग बदलतो, कॅमोफ्लॉज करतो आणि तो त्यांच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये अडॅप्ट करून जातो, की जोही प्रेडेटर असतो, तो त्याला कधीही शोधू शकत नाही. तसंच जीवनातही तुमची अडॅप्टेबिलिटी हाय ठेवा. कारण जेव्हा तुमची अडॅप्टेबिलिटी हाय आहे, त्याने एक नवीन फॅक्टरला जन्म दिला जातो. तो फॅक्टर म्हणजे आर्टिक्युलेशन. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आर्टिक्युलेशन म्हणजे तरी काय?